अन्य जीवसृष्टी असा या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. त्याचा आपण विचार करू. पण त्याच्या आधी आपण जो अनुच्छेद 48 बघितला, हे 48 क 1976 मध्ये आलेली घटना दुरुस्ती आहे. ज्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींसकट याचाही वन्यजीवांचाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. यासाठीची राज्याची काय धोरणं आणि ती कशी असावी. तर कृषी आणि कृषीवर ज्यांचं गुजराण आहे अशी पशु त्यांचं संवर्धन कशा पद्धतीने व्हावं. आणि इथे एक महत्वाचा प्रश्न कालच्या चर्चेमध्ये विचारला गेला होता. प्रश्नकर्त्याचं स्वागत करतो. त्यांनी म्हटलं होतं की गाई वासरं यांच्या कत्तलीस जी मनाई आहे, तसं होत असताना सुद्धा गोवंश हत्याबंदी या कायद्याचा संबंध सरळ धर्माशी जोडला जातो. आणि हिंदू धर्माचं प्रतीक गोमाता ही असल्याने तिच्या हत्येला बंदी असावी, किंबहुना त्या हत्येवर वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण केलं जातं. तेव्हा आपल्याला काही असे उपद्रवी असामाजिक तत्व दिसतात की ते अनाठाही कुठे गाड्या अडवणे, लोकांना मारून टाकणे, अ, गाय नेली तर ती कत्तीसाठीच नेत आहे असा त्याचा अर्थ लावून हे करणे. म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर मला वाटते अतिशय सुज्ञपणे आणि विवेकाने जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण हा जो प्रश्न आहे तो गोवंश हत्याबंदी कायदा, गोवंश हत्याबंदी कायदा हा 2015 साली जरी केंद्र सरकारने नव्याने पारित केला असला, तर खऱ्या अर्थाने हा कायदा 1927 ला म्हणजे ब्रिटिश काळामध्ये यूपी प्रांतामध्ये झालेला होता. याचा बराच मोठा इतिहास आहे. तो आपण जर एक वेळी लक्षात आणला आणि नजरेखालून घातला तर आपल्याला असं दिसतं की केंद्र सरकारने केलेल्या गोवंश हत्याबंदीच्या कुठल्याही कायद्यामध्ये धर्म आणि त्यातल्या त्यात हिंदू धर्म याचा उल्लेख केलेला नाही. मग हिंदू धर्माचं प्रतीक गाय आहे, ही जे संबोधन आहे, हे आपण कशाच्या आधारे घेऊन चाललोय की आपल्याकडे जुन्या ज्या परंपरा, वेदोक्त, पुराणोक्त जे काही संदर्भ आहे त्याच्यामध्ये गायीला पवित्र पशु मानलेला आहे. गाय ही पवित्र पशु आहे याच्यावरही काही लोकांचं आक्षेप आहे. कारण त्यांना त्या ठिकाणी काही संदर्भ वेदा उपनिषदातले त्यावेळच्या यज्ञ वाल्क्य जे काही उतारे किंवा त्यावेळची जी यज्ञ संस्कृती होती त्या यज्ञ संस्कृतीमध्ये गायीचा बळी दिला जायचा यज्ञासाठी, असे वगैरे संदर्भ करतात. आता हे सगळं वावधुकीत विषय जाऊ नये त्यासाठी आपण बाजूला ठेवूया. आपण इथे एक महत्वाचा आधार घेऊया की गायीबद्दल आम्हाला एवढी आस्था का आहे. कारण गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देव वास करतात. आपण खूपदा अशी चित्र बघतो. जुन्या पुराण्या घरांमध्ये आजही गेलं तर गायीचं भलं मोठं चित्र असतं. त्या चित्रामध्ये वेगवेगळ्या तिच्या गायीच्या अंगावर म्हणजे अगदी शिंगापासून शेपटापर्यंत सगळ्या यांच्यावर देवाची चित्र काढलेली आहेत. म्हणजे गायीच्या अंगामध्ये एवढे देव, आमचे 33 कोटी देव आहे ते वास करतात. असा एक संदर्भ त्या ठिकाणी. आता या चित्राकडे आपण थोडंसं विवेक या दृष्टिकोनातून बघूया की गाय हा एक पशु आहे, पवित्र आहे. चला ठीक आहे, आम्ही मानलं गाय पवित्र पशु आहे. पण तिच्या शरीरामध्ये देवांचा वास आहे असं जर संबोधलं तर त्याला काही शास्त्रीय कारण आपल्याकडे उपलब्ध होत नाही. मग काही लोक गोमूत्रातून औषधी मिळते, शेणखतातून औषधी होतं, हे विरुद्ध त्याला लावतात. त्याला ठीक आहे, ते औषधी आहेत. थोडक्यात हा मनुष्य जातीला उपयुक्त असा प्राणी आहे. आणि त्याची उपयुक्तता असेपर्यंत त्या उपयुक्ततेचा फायदा कृषी क्षेत्रामध्ये, घरच्या लेकरांना दूध मिळण्यामध्ये असा विविध प्रकारे होत असतो. दही, तूप हे सगळं गाईचं फार पोषक असतं. त्यातल्या त्यात गाईच्या काही प्रजाती अशा आहेत, त्या प्रजाती फक्त आणि फक्त भारतामध्ये आहे. गीर गाय उदाहरणार्थ, जी प्रजाती जगात अतिशय चांगली अशी प्रजाती समजली जाते की जिचं दूध जास्त प्रोटीन युक्त आणि फॅट रहित असं आहे. त्याच्यामध्ये अनेक विटॅमिन्स आहे, अनेक जीवनतत्वे अशी आहेत की ज्याच्याने चांगलं भरण पोषण होऊ शकतं. या सगळ्या बाबतीत गाय हा पवित्र पशु आहे, त्याला मान्य आहे. पण ती पवित्रता कुठंतरी विवेकाने, तर्काने, लॉजिकने, रिझनिंगने
जर आपण बघितली तर मर्यादित करावीशी वाटते, कारण शेवटी हा पशु आहे आणि कशाही मध्ये जर आपण देवाचं हे मानलं, तर ज्या ब्रिटिशांनी आपल्याला एवढ्या मोठ्या महाकाय लोकसंख्येला ॲनिमिस्ट म्हणून विभाजित केलं. आपल्या जनगणनेमध्ये 1911च्या हिंदूचे 3 कॉलम करून त्यापैकी एक हिंदू, दुसरा ॲनिमिस्ट अँड ट्रायबल्स आणि तिसरा अनटचेबल आणि डिप्रेस्ड कास्ट असे जे 3 कॉलम केले, तर इथं आपल्याला ॲनिमिझम समजून घेण्याची थोडीशी गरज आहे. या सगळ्याचं मूळ त्या ॲनिमिझम मध्ये आहे. ॲनिमिझम म्हणजे श्रद्धाळू. थोडक्यात अंधश्रद्धाळू म्हटलं तरी वावगं होणार नाही. ॲनिमिस्टचा अर्थ आहे असा माणूस की जो कशावरही तुम्ही देवाचं नाव घेऊन तत्व सांगा, त्याच्यावर तो विश्वास ठेवेल. मग तो देव दगडात असू दे, झाडात असू दे, नदीत असू दे, पहाडात असू दे, पानात, फुलात, जमिनीत कुठेही असू दे, कुठल्याही प्राण्यामध्ये असू दे, सापात असू दे, बेडकात असू दे, उंदीरात असू दे, कुठल्याही गोष्टीमध्ये देव आहे ही संकल्पना टाकली की लोक त्याला पवित्र आणि पूज्य मानायला लागतात. त्याच अनुषंगाने या ॲनिमिझमच्या अनुषंगाने ही अशी चित्र रंगवली गेली की गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देव आहेत. असं जर हे खरं असेल तर आज जे निर्भयासारखी प्रकरण होतात, मन छिन्न विछिन्न करून टाकणारी प्रकरणं आपल्याला समाजामध्ये दिसतात. मुंबईच्या साकीनाक्यामध्ये झालेला प्रकार माणुसकीला अक्षरशः काळीमा फासणारा प्रकार आहे. 2016 मध्ये निर्भया प्रकरण दिल्लीला झालं, अख्खं जग ढवळून काढणारं हे प्रकरण पाहता ही जी पाशवी वृत्ती आहे, त्या पाशवी वृत्तीला काय म्हणावं ते समजून येत नाही. 14 वर्षाच्या एका मुलीवर पुण्याला 4 दिवसापूर्वी जो अघोरी बलात्कार 6 जणांनी मिळून केला, तर अशा ज्या बाया आहेत, अशा ज्या महिला आहेत, अशा ज्या मुली आहेत, अशा ज्या अल्पवयीन स्त्रिया आहेत, त्यांच्यावर जेव्हा अनन्वित अत्याचार होतो, तेव्हा या 33 कोटी देवांपैकी कुठलाही देव का त्यांचा आक्रोश ऐकून त्यांच्या मदतीला धावून येत नाही? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत जर आपण लक्षात घेतलं श्रीकृष्णाचं यथोवाक्य महाभारतामधलं गीता सांगताना अर्जुनाला प्रवृत्त करताना चा जो त्यांचा उल्लेख आहे, त्याच्यावरून घेतलं की ज्या ज्या वेळी धर्मावर संकट येईल त्यावेळी मी तुमच्यावर येईल. धर्मरक्षक म्हणून जी आज आपली आया भगिनी ज्यांना आपण म्हणतो, जी खरी मनुष्याची प्रजाती जन्माला घालणारी माता आहे, त्या मातेवर आता या साकीनाक्याच्या केसमध्ये त्या स्त्रीला, त्या महिलेला 2 लहान मुली आहेत. तिच्यावर जेव्हा असे अन्याय होतात, मग आता इथे प्रश्न पडतो की गोमाता पवित्र आहे म्हणून पशुला मातेसमान मानून देवत्व द्यायचं, की जी स्त्री, जी आई, जी भगिनी जिच्या पोटी मानवजात जन्म घेते, आम्ही स्वतः आमच्या आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे, त्या आईला पवित्र मानायचं, तिला माता संबोधायचं. तर हा विवेकाने सतत बुद्धीने आपण जर विचार केला तर असं दिसतं की काही धर्मतत्व आपल्या मनामध्ये अशा रीतीने पेरल्या गेलेली आहेत की त्या धर्मतत्वाचा भावनांक उच्च करण्यासाठी वापर होतो आणि एकदा तुम्ही भाव विवश झाला की तुमची बुद्धी गहाण ठेवली जाते. तुम्ही बुद्धी प्रामाण्यांकडून शब्द प्रामाण्यांकडे जाता आणि मग जे काही बाबा वाक्यम प्रमाणम या आदेशाने तुम्हाला सांगितलं जातं, त्याच मार्गाने तुम्ही जाता, तसाच मार्ग तुम्ही अवलंबता. मग तो मार्ग विध्वंसाचा, अराजकतेचा असला तरीही तुम्ही त्याचा विचार करत नाही. म्हणून या ठिकाणी गाय हा पवित्र प्राणी आहे असं म्हणताना तुम्ही तुमचं पावित्र्य श्रद्धा म्हणून ठेवा, पण त्या श्रद्धेला अंधश्रद्धेची मर्यादा ओलांडून एकदम अंधश्रद्धेच्या अंधारी प्रांतामध्ये जाऊ नका, कारण हा आंधळा प्रांत होईल. आणि म्हणून कायद्यामध्ये काय आहे याचा जेव्हा उल्लेख येतो, तर या प्रश्नाचं खरं उत्तर की गोवंश हत्याबंदी या कायद्याचा संबंध धर्माशी का जोडला जातो, याचं उत्तर त्या ठिकाणी आहे की कायद्यामध्ये कुठल्याही धर्माचा किंबहुना हिंदू धर्माचा मुळी उल्लेख केलेला नाही. आता या कायद्याची पुढची बूज आपण बघूया की मध्य प्रदेश सरकारच्या गोवंश बंदी कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 2015 साली असा निर्णय दिला की ठराविक वयाची बैल व रेडे यांच्या हत्येस बंदी नाही, यांच्या हत्येस असलेली बंदी ही हटवण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये 2015
त्या याच्यामध्ये गोमाता आणि गोवंश. गोवंश म्हणजे त्याच्यामध्ये वासरं, बैल हे सगळे जुंपणीचे जे जनावर आहे ते सगळी आली. रेडेही आले त्याच्यामध्ये. आपण जसं काल 48 मध्ये व्याख्या बघितली सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये, कुरेशी वर्सेस गुजरात राज्याची जी केस आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने बघितलं की गाय आणि वासरं याचा उल्लेख आहे व अन्य प्राणी असं म्हटलेलं. तर अन्न, दुभती जनावरे आणि जुंपणीची जनावरे अशी जी आहे त्याच्यामध्ये जी कोणी जनावरे समाविष्ट होतील त्यांना गाय आणि वासरू असाच दर्जा दिला गेला पाहिजे. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसतं की मध्य प्रदेश सरकारच्या गोवंशी बंदी कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ही सुधारणा सुचवली की जी एका विशिष्ट ठराविक वयाच्या वर बैल किंवा रेडे आहेत त्यांच्या हत्येस परवानगी आहे, तसं तुम्ही करू शकता. आता ही वय आणि त्यांची ठराविक कालमर्यादा ही कशी ठरवायची, तर हे राज्यावर बर्डन दिलेलं आहे की राज्यांनी हे ठरवायचं. आणि राज्यांनी हे ठरवताना आपल्या प्रशासनामार्फत एक सर्व्हे करून घेऊन की कुठली उपयुक्त, कुठली अनुपयुक्त. आता याच्यामध्ये अनुपयुक्त जनावर जर आपण बघितली, ज्यांना आपण भाकड जनावर म्हणतो, भाकड गाय, भाकड म्हैस असं जे संबोधतो, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की जे उपयोगाची राहिलेली नाहीये अशी जनावरं जी आहेत त्यांच्या कत्तलीस आपण परवानगी दिलेली आहे. किंबहुना त्यांची कत्तल झाली तर कायद्याला त्याचं वावडं नाही, आणि कायद्याला जर वावडं नसेल तर एका विवेकी तत्वाला त्याचं वावडं नाही असाच त्याचा अर्थ लागतो. आणि म्हणून धर्मतत्व आपण या विवेकी तत्वांवरती आरूढ करून जे काही स्तोम माजवतो ते माजवणं हे धर्माचा अतिरंजित बाऊ आहे. आणि त्यातल्या त्यात असा अतिरंजित बाऊ जास्त प्रमाणात का आपल्याकडे केला जातो, तर मोस्टली जो गायीच्या कत्तली करणारा वर्ग आहे, ज्याला आम्ही कसाई म्हणतो किंवा खाटीक या प्रवर्गामध्ये त्या लोकांची गणना होते, ते लोक बहुतांशी मुस्लिम समाजाचे आहेत. हिंदू समाजाचे खाटीक नाहीत असं नाही, तेही आहे, मुस्लिम समाजाचे आहे. मग राज्यकर्त्यांनी हे लक्षात घेतलं की धार्मिक भावना हिंदू वर्सेस मुस्लिम जर भडकवायची असेल तर गोमाता पवित्र आहे आणि त्याचा आपण असा अर्थ काढून या ठिकाणी लोकांच्या भावना भडकवल्या जाऊ शकतात तरुणांच्या. आणि म्हणून या गोष्टीचा वापर अशा रीतीनं केला जातो. जी हिंदू विचारसरणीची, हिंदू घाटणीची विचार प्रणाली आहे, जे युवक हिंदू विचार प्रणाली, सनातन धर्म यांना मांडणारी आहे, त्यांना माझं आवर्जून आव्हान आहे की तुम्ही तुमची धर्मतत्व जरूर माना. त्याला तशी घटनेमध्ये मुभा आहे, तशी परवानगी, तसे हक्क मूलभूत हक्काच्या स्वरूपात घटनेने तुम्हाला प्रदान केलेले आहे. पण हे प्रदान करत असताना जो अनुच्छेद 25 याचा उद्गाता आहे, तो उद्गाता अनुच्छेद 25 असं म्हणतो की तुम्ही सत्सद विवेक वापरायला पाहिजे. कुठल्याही धर्मतत्वाचं आचरण, कुठल्याही धर्मतत्वाचा प्रचार आणि प्रसार, उपासना करत असताना तुम्ही विवेक तुमचा जागृत ठेवला पाहिजे, जेणेकरून अविवेकी कृत्य त्या धार्मिक तत्वांच्या नावाखाली तुमच्याकडून होणार नाही, असाही स्पष्ट संदेश जरी गर्भित असला तरी स्पष्ट संदेश आहे. जर शब्दांचे आणि वाक्याचे अर्थ तुम्ही बरोबर समजून घेतले तर हा संदेश स्पष्ट आहे राज्यघटनेमध्ये की धर्मतत्वांचा वापर हा तुमच्या अतिरंजित भावनोत्कट गोष्टींमुळे दुसऱ्यांना अडचणीचा होऊ नये अशीच धर्म उपासना, आचरण, प्रचार आणि प्रसार पद्धती असली पाहिजे, असं जेव्हा अनुच्छेद 25 सांगत असतो. आणि त्या बरहुकूम अनुच्छेद 48 मध्ये जे कायदे गो हत्या बंदीच्या कायद्यामध्ये केलेले आहे, गोवंश हत्या बंदीच्या कायद्यामध्ये केलेले आहे, त्याचा अर्थ आपण लावून घ्यावा. सारासार अर्थ लावल्यावरच आपल्या खरं विवेक आणि संदर्भ लक्षात येतात. आणि जर पुरावे त्याच्यासाठी बघायचे असतील तर इकडे तिकडच्या गोष्टी करून कोण काय सांगतं त्याच्यापेक्षा जे काही मान्यवर ऐतिहासिक पुरुष आपल्याकडे आहे, ज्यांचे आदर्श आपण अनेक बाबतीत मानत असतो, आणि त्यांनी कोणी कोणाचे आदर्श मानावे, कोणाला आंबेडकर आदर्श वाटत असतील, कोणाला विदा सावरकर आदर्श वाटत असतील, कोणाला गोळवलकर गुरुजी त्यांचे आदर्श वाटत असतील, त्याच्याबद्दल दुमत कोणाचंच नाहीये. कोणीही कोणाचा आदर्श ठेवू शकतो.
परंतु त्यांनी काय म्हटलेले आहे, त्यांचं जीवन कसं व्यतीत झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलेल्या आदर्शांमध्ये काही गोष्टी ह्या अमानवीय तर नाही आहेत, याचाही कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. जर विदा सावरकर असं म्हणत असतील, की भाकड जनावरे किंवा अनुपयुक्त गायी कापून खाल्ल्या तरीही काही हरकत नाही आणि त्यावरून गोळवलकर गुरुजी आणि सावरकरांमध्ये एक प्रकारचं वितृष्ट होतं. माझ्या वाचनात हे आलेलं आहे, त्यावर पुस्तकही आहे आणि त्याच्यात असं स्पष्ट म्हटलेलं आहे, की गोळवलकर गुरुजी हे सावरकरांना हा मुसलमानाचा वंशज आहे की काय, अशा प्रकारचं त्यांना दूषण लावत असे. तर हा जो भाग आपण इतिहासाचा बघितला, की काही ऐतिहासिक पुरुष जे आपले आहेत ते स्पष्ट मतवादी आहेत. त्यांनी मांडलेले विचार हे अगदी माणुसकीला धरून, विवेकाला धरून आहे, स्पष्टतेला धरून आहे आणि मार्गदर्शक आहे, मार्ग दाखवणारे आहे. त्या उलट जर गोळवलकर गुरुजींची काही भाषणं अशी असतील आणि त्याच्यामध्ये अतिरंजित वर्णन केलेलं असेल, तर त्या सगळ्या वर्णनांचा किंवा वाक्यांचा विचार आजच्या करत असताना ते कितपत मानवजातीला, मानवजातीच्या संवर्धनाला, संस्कृती रक्षणाला, मानवाच्या संस्कृती रक्षणाला, धर्माची संस्कृती रक्षण तुम्ही अन्य प्रकारेही करू शकता, पण मानव जातीचं संस्कृती रक्षण हे प्रमुख आहे. तुम्ही माणूस म्हणून इथे जन्माला आलेला आहात. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, यापेक्षा उच्च धर्म आणि उच्च कोटीची संस्कृती कुठली होऊ शकत नाही, हे या ठिकाणी विसरता कामा नये. आम्ही केवळ हिंदू विरोधावली लेबल आम्हाला चिटकून घेतलेलं आहे, लावून घेतलेलं आहे म्हणून सगळे धर्मीय आमचे शत्रू आहेत आणि त्यातल्या त्यात मुसलमान आमचे शत्रू आहे. मग मुसलमान काय खातात त्याच्यावरही आमचा आक्षेप आहे. त्यांनी घरामध्ये मटण ठेवलं, त्यांच्या फ्रीजमध्ये मटणाचा तुकडा सापडला. आपण त्या केसेस सगळ्या बघितल्या आहे, की त्यांना चिरडून मारायचं, मॉब लिंचिंग करायचं त्यांचं. हे जे प्रकार होतात आहे, हे तुमच्या सतत विवेक बुद्धीला पटत नाही. आज जरी तुम्ही काहीतरी भारावलेपणापोटी ते पटवून घेत असाल, तरी उद्या इतिहासामध्ये त्याच्यावर ताशेरे सोडले जाणार. कुठल्याही जगातल्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हिटलरचे पुतळे दिसत नाही, तिथं गांधीचेच पुतळे दिसतात, आंबेडकरांचेच पुतळे दिसतात. त्याचं कारण असं आहे, की हेही लोक त्यांच्या काळामध्ये जगत असताना ज्या तत्वांचा उल्लेख आणि आदर करत होते, ती तत्व इतरांच्या धार्मिक तत्वापेक्षा उच्च कोटीची होती. म्हणून धर्माला एक मर्यादित स्थान घटनेमध्ये जर आधीच दिलं असेल, तर आपण त्याचं अतिरंजित बहुत करू नये, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. राज्य हे धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. म्हणून राज्यांनी कायदा करताना त्याच्यामध्ये धर्माचा उल्लेख केलेला आहे. त्याच बरोबरीने व्यक्तीची श्रद्धा, उपासना, विश्वास जोपासण्याचं स्वातंत्र्य आमच्या प्रियांबलनी दिलेलं आहे. ह्याचाच अर्थ आमच्या घटनेमध्ये 25, 26, 27 आणि 28 हे 4 अनुच्छेद मानवी हक्क तुमचे मूलभूत हक्क म्हणून तुम्हाला प्रदान केलेले आहे. पण त्या मूलभूत हक्काच्या अगदी सुरुवातीला तत्सद विवेक हा शब्द जर वापरला असेल, तर आपण कुठेही आपला विवेक गहाण ठेवण्याची काही गरज नाही. जोपर्यंत आपली बौद्धिक क्षमता अबाधित आहे, आपण बुद्धिप्रचूर आहोत, आपण शब्द प्रामाण्यापेक्षा बुद्धी प्रामाण्याला जास्त किंमत देतो आहोत, तर तोपर्यंत तरी आपण या गोष्टीच्या वाटेला जाऊ नये, असा माझा स्पष्ट विनंती वजा सूचना. सगळ्या तरुण जी राज्यसत्ता आहे ती बहुतांशी तिच्या निर्मितीपासून धर्मसत्तेच्या अधिपत्यात राहिलेली आहे. आपण जर इतिहास बघितला, मध्यंतरी आपण वेस्टमिन्स्टर मॉडेल या ब्रिटनच्या राज्यकारभार प्रणालीचा विचार करत असताना हा संदर्भ घेतला होता आणि त्यावेळी मी बोललो होतो, की जसे जसे पुढे संदर्भ येतील तसे आपण ते घेत जाऊ. तर पहिली जी सत्ता प्रस्थापित झाली, ती जर कुठली असेल तर ती अर्थसत्ता प्रस्थापित झाली. अर्थसत्तेने धर्म ही विरोधावली निर्माण केल्यानंतर ती धर्मसत्तेत रूपांतरित झाली. मग अर्थसत्ता आणि धर्मसत्ता ह्या बरोबरीने नांदायला लागल्या. थोडासा इतिहासात जर आपण जाऊन डोकावलं, तर धर्मसत्ता आणि अर्थसत्ता या बरोबरीने नांदायला लागल्या. म्हणजे ब्रिटनमध्ये तुम्हाला दिसेल, की चर्चेस वेअर पॉवरफुल बिफोर द स्टेट हॅज कम इन टू बिंग. राज्य निर्मितीच्या पूर्वी जर कोणाचं अधिराज्य होतं, तर ते चर्चचं होतं. धर्माचे आदेश, टिक्टिम्स ऑफ रिलिजन, हे प्रमाण मानले जायचे. आणि भारतामध्ये जर तुम्ही त्या परिप्रेक्षात जर नजर टाकली त्या काळामध्ये,
तर तुम्हाला दिसेल मनुस्मृती, प्रचूर जे काही इतर धर्मग्रंथ होते त्याच्यात जे डिक्टेम्स होत्या, त्याच्यात जे आदेश होते तेच तुमच्या वागणुकीचे निर्बंध आणणारे किंवा वागणुकी ठरवणारे आदेश पाहिजे. म्हणजे धर्मसत्ता ही खऱ्या अर्थाने सर्वात प्रथम अर्थसत्तेच्या मदतीने प्रस्थापित झाली. सगळ्यात आधीची अर्थसत्ता म्हणजे ज्यावेळी सगळ्यांना हे समान सगळं पृथ्वीवरचं वाटप असेल, कोणालाही काही होत नसेल तर संग्रह करण्याची वृत्ती, मग माझ्याकडे एवढी गोदामं भरलेली आहे, माझ्याकडे एवढ्या स्त्रिया माणसं कामाला आहेत, म्हणून तो कोणीतरी मोठा झाला, मग त्याने आपला समूह तयार केला, त्याने आपला ग्रुप तयार केला. हे जे मानववंश शास्त्राचा थोडासा इथं अभ्यास केला तर आपल्याला दिसतं की मानववंश या ठिकाणी कसा कुठल्या कुठल्या प्रक्रियेमधून वृद्धिंगत होत गेला. तर आपल्याला त्या वृद्धिंगतेच्या प्रवासामध्ये मानववंश शास्त्राच्या इतिहासामध्ये असं दिसतं की सगळ्यात मोठी सत्ता या नावाने आपण जिला संबोधतो ती कुठली होती, तर ती अर्थसत्ता होती. अर्थसत्तेने इतरांना काबीज करण्यासाठी, इतरांवर एक भावनिक दडपण निर्माण करून त्यांना शिस्त लावण्यासाठी, उद्या जर माझं या लोकांनी ऐकलं नाही तर मी राजा असणार नाही, मी किंग असणार नाही, मी मोठा माणूस सेठ सावकार असणार नाही, तर माझं यांनी ऐकलं पाहिजे. हे ऐकण्यासाठी मी काय केलं पाहिजे, यांना धर्मतत्वाचं गुऱ्हाळ पाचलं पाहिजे, धर्मतत्वाचं औषध दिलं पाहिजे, सांगायला पाहिजे की ही धर्मतत्व ही मी नाही सांगितली, ही देवानी सांगितलेली आहे. प्रत्येक धर्माच्या स्थापनेमध्ये तुम्हाला कोणीतरी असा एक मोठा पुरुष दिसतो की ज्याला देवाच्या आज्ञा प्राप्त होत होतात. मग तिकडे येशू असेल किंवा इकडे मोहम्मद पैगंबर असतील, या सगळ्यांनी असं एक ठरवून तुमचा त्याच्या आधीचे जे धर्म आहेत, तुमचा ज्युडिझम घ्या, तिथेही हीच संकल्पना आहे की देवानी काही माणसं त्याच्यासारखी निर्माण करून भूतलावर पाठवली आणि म्हणून ती श्रेष्ठ आहे. त्यांची पूजा अर्चा तुम्ही करायची, त्यांची सेवा शुश्रूषा तुम्ही करायची, ते तुमच्यावर राज्य करणार, ते तुमच्यावर अधिराज्य गाजवणार. हा जो धर्मामधला संदर्भ आहे, तिथून धर्मशास्त्र जर आपण बघितली तर लक्षात येतं की धर्मसत्ता ही वृद्धिंगत होण्यासाठी किंवा सत्ता टिकून राहण्यासाठी त्यांनी अर्थसत्तेला बरोबर घेऊन लोकांवर अशा प्रकारची नियमावली पेरली. तुम्ही या नियमाने वागायचं, त्या नियम, मग ही नियम कुठं सांगितली आहे, ही धर्मात सांगितलेली आहे. म्हणजे धर्मसत्ता आणि अर्थसत्ता या अशा एकत्र नादत होत्या. खरा प्रश्न या ठिकाणी आणला विज्ञानाने. जसं जसं विज्ञान प्रगत होत गेलं तसं तसं धर्मसत्तेने सांगितलेल्या काही तत्वांवर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि ही प्रश्न विचारण्याची प्रक्रिया अशी घडली की त्याच्यामध्ये धर्माला उघडं पडावं लागलं. धर्माचे काही भोंगळपणा लोकांच्या दृष्टीस आला. उदाहरणार्थ, सूर्य हा पृथ्वीच्या भोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही. हे साधं गणित घ्या आणि आपण जर पाश्चिमात्य आणि भारत, पौरात्य आणि पाश्चिमात्य असा जर विचार केला या तत्वांचा, तर आपल्या पैठणच्या महाराष्ट्रातल्या पावनभूमीमध्ये कुलकर्णी ते असं म्हणतं की आधी उद्वस्ता चेणीप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर महत्वाची जाणे कर्मेणी असता. कर्म सिद्धांत गीतेतला एक्सप्लेन करताना ज्ञानेश्वर सांगतात की ज्या पद्धतीने सूर्य उगवतो आणि डुबतो ते तसं नाहीये. न चालता सूर्याचे चालणे आणि उद्वस्ताचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे विज्ञान त्याच्यामध्ये सांगितलं. हे कधी सांगितलं? 13व्या शतकामध्ये. तिकडे कोपर्निकस सेम गोष्ट सांगतो. कोपर्निकसनी सांगितलं 1510 मध्ये. 1640 मध्ये गॅलिलिओनी प्रयोग करून सांगितलं. कोपर्निकस आणि गॅलिलिओची काय अवस्था झाली, तीच अवस्था इकडे ज्ञानेश्वराची झाली. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दिसतं की धर्मसत्ता ही अर्थसत्तेच्या जोरावर एवढी प्रबल होती की सत्य दाबून टाकण्याची आमची धर्मतत्व ही परमसत्य आहे, कारण ही देवाने निर्माण केलेली आहे. पण विज्ञान जसं जसं प्रगत होत गेलं आणि वैज्ञानिक संदर्भ जसं जसं येत गेले तेव्हा त्यांची बोबडी वळायला लागली. आणि म्हणून मला वाटतं हा सिद्धांत तिसरा महत्वाचा निर्माण झाला, राज्यसत्ता. आणि म्हणून तुम्हाला दिसतं की ब्रिटनचं जे वेस्टमिन्स्टर मॉडेल आहे त्याच्यामध्ये चर्च आहे, त्याचा सत्ताधीश वेगळा केलेला आहे, धर्मसत्ता वेगळी केली. राणी आणि राजा ही सत्ताक, ही अर्थसत्ताक प्रतीक आहे, ती वेगळी झाली. आणि ब्रिटनचा प्राईम मिनिस्टर मॅग्ना कार्टा सांगून पार्लमेंटचं जे स्वरूप आहे, जे वेस्टमिन्स्टर मॉडेलचं स्वरूप आहे, हे या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं.
आपण फक्त स्वरूप जी आज अस्तित्वात आहे त्याचा जेव्हा विचार करतो, तेव्हा त्यांच्या अस्तित्वाला कारणीभूत कारण तत्कालीन काय असली पाहिजे याचा विचार केला तर आपला उलगडा येतो की हे जग 3 टायर सिस्टीम मध्ये चालतं. अर्थसत्ता, धर्मसत्ता आणि राजसत्ता. अर्थसत्ता ही सगळ्यात मोठी, तिच्या खाली काम करणारी धर्मसत्ता आणि तिच्या खाली काम करणारी राज्यसत्ता. आता आपण या परिप्रेक्ष्यामध्ये जगाच्या ब्रिटनच्या मॉडेलचा आणि भारताचा या दोन गोष्टींचा विचार करू तर या ठिकाणी जी काही संस्कृतीच्या नावाने RSS या संघटनेची स्थापना आहे, तिने आपली राज्यसत्ता म्हणून जे भाजप एक विरोध निर्माण केलं आणि राज्यसत्तेमध्ये आज भाजप सत्तेवर आहे, असं अलिखित नियम असल्यासारखं आहे की तुमची राज्यघटना काय असेल ती बाजूला राहते आणि जे काही नियम RSS चे असतात किंवा त्यांना RSS ला ज्यावेळी मातृसंस्था संबोधलं जातं तेव्हा ती मातृसंस्था जे आदेश देईल त्या आदेशाचं पालन केलं जातं. आता इथे मोठा अडसर आहे आपली संविधान. संविधान याच ठिकाणी अडसर आहे. प्रश्नकर्त्याचं स्वागत मी सुरुवातीला अशासाठी केलं की हा जो तिढा आहे तो समजून घेतला पाहिजे. आपण राज्यघटना समजून घेतली तर अनेक विषय असे आहे की जे तुम्हाला संभ्रमात नेऊन सोडतील. या संभ्रमातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला व्यवहार्य वास्तव काय आहे तेही समजून घेतलं पाहिजे. आणि व्यवहार्य वास्तव असं सांगतं की राज्यसत्ता ही धर्मसत्तेच्या अधिपत्याखाली आहे, किंबहुना ती राहू नये म्हणून प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळावा. का? या धर्मसत्तेच्या अधिपत्यामुळे ही धर्मसत्ता चातुर्वर्ण्य पुरस्कृत जात व्यवस्था मांडणारी आहे आणि जात व्यवस्थेमध्ये ऍस्क्राईब स्टॅटस दिलेला आहे. नॉयदर प्रिस्क्राईब नॉर डिस्क्राईब. ऍस्क्राईब म्हणजे हे याचा कुठेही विवेचन नाही, याची कुठेही परिभाषा नाही, कोणी याची व्याख्या करायची नाही, हे दैवी आहे असं जे दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे जात उतरंडीच्या थरावर खालच्या बाजूला आहेत, जे वर आहेत त्यांना न्याय मिळेल, खालच्या बाजूला त्यांच्यावर अन्याय होईल, त्यांचं शोषण होईल आणि ते होऊ नये म्हणून आम्ही संवैधानिक लोकशाही ची प्रस्थापना जी या देशामध्ये केली ती बहुतेकांच्या वर्मी लागलेली आहे. त्या वर्मावर दुसरा वर्म निर्माण असा झाला की या देशाची फाळणीच मुळी धर्माच्या नावावर झाली. इकडे पाकिस्तान झाला, इकडे हिंदुस्थान झाला. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगली होऊन जर दोन देश निर्माण होत असतील, दोन भूखंड निर्माण होत असतील, तर मग हा हिंदुस्थान का असू नये. आणि या पूर्वपीठिकेवर जेव्हा घटनापीठासमोर कट्ट्याकूट झाला तेव्हा मात्र एक सोशालिस्टिक समाजवादी विचारसरणीनी ही आपली राज्यघटना प्रेरित होऊन निर्माण करण्यात आली की इथे आपल्याला एका धर्माचं राज्य निर्माण करून चालणार नाही. कारण आमची जी खरी भारतीय संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आणि भारतीय संस्कृती याचा जर विचार केला तर हिंदू हे नामबिरुदावली बिफोर क्राइस्ट 321 किंवा 22 ग्रीकांनी केलेल्या उल्लेखामुळे आलेली आहे. किंवा कुठल्या धर्मग्रंथात हिंदू हा शब्द नाही. म्हणून भारतीय संस्कृती ही प्राचीन प्रमाण, जास्त दैदिप्यमान आणि वैभवशाली आहे. म्हणून आपण भारतीय संस्कृतीचा विचार केला आणि म्हणून घटनेमध्ये अनुच्छेद 2 मध्ये जे सांगितलेलं, अनुच्छेद 1 आणि 2 मध्ये जे वर्णन केलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत, म्हणजे घटना भारतीय संस्कृती मानते आणि भारतीय संस्कृती असा धर्मामध्ये, असा वर्णांमध्ये, असा जातींमध्ये भेद करत नाही. हा भेद अर्थसत्तेनी सांगितल्यामुळे धर्मसत्तेने लोकांना मानसिक गुलाम करण्यासाठी निर्माण केलेला आहे. आणि हे चित्र एकदा स्पष्ट झाल्यावर आपल्याला घटनेच्या खऱ्या निर्मितीची मूळ कहाणी लक्षात येते की घटना ही कुठल्या बीज तत्वांनी निर्माण झालेली आहे. आणि असं होत असताना जेव्हा आपण या घटनेच्या सगळ्या अनुच्छेदाचा विचार करतो आणि तो करता करता आपण अनुच्छेद 48 वर येतो आणि अनुच्छेद 48 सांगतं की गाई वासऱ्याच्या कत्तलीस मनाई आहे आणि ती कत्तली जोपर्यंत ती उपयुक्त आहे तोपर्यंत मनाई आहे, त्याच्यानंतर आपण त्यांना कत्तलीला परवानगी दिलेली आहे. मुंबई हायकोर्टाने गोवंश हत्या बंदीवर स्थगितीची गरज नाही असा आदेश एका केसमध्ये दिलेला आहे. हिंदू राष्ट्राची मागणी ही फाळणीशी संबंधित आहे. अनुच्छेद 25 हे सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता यांच्या अधीन राहून सतत विवेक बुद्धीने धर्म प्रकट करणे, आचरण करणे,
त्याचा प्रसार करणे, उपासना करणे याचा तुम्हाला अधिकार देतो. हे सगळं जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की माणूस हा सर्वसमावेशक बौद्धिक चेतना असलेला विश्व चैतन्याचा पंचतत्वरहित पुतळा आहे. ही जी पंचतत्वासहित पुतळा आपण त्याला म्हणतो. आपल्यामध्ये 5 तत्व आहेत, जी हे पंचमहाभूत आहे त्याचा साकल्याने विचार केला तर आपण कुठल्याही एकांगीपणाने विचार करून कसं चालेल? बरं ठीक आहे, थोड्या वेळापुरता आपण केला समजा एकांगी विचार. आपण हिंदू राष्ट्र निर्माण केलं आणि कुठलं मॉडेल करणार तुम्ही? त्याच्या इतर धर्मियांचं काय होणार? बाकीच्या धर्मियांना तीच वागणूक मिळेल असं कुठं ते हिंदू तत्वांमध्ये लिहिलेलं आहे? म्हणून हिंदू राष्ट्र जे करायला निघालेले आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हिंदू या शब्दाला पुनर्परिभाषित करण्याचा तर प्रयत्न करा. तेवढी तर हिंमत दाखवा. ती दाखवायची नाही. आणि गोमाता ही आमचा पवित्र पशु आहे, हिंदूंची माता आहे असं म्हणायचं हे वैज्ञानिक दृष्ट्या कितपत बरं वाटतं आणि नवीन पिढी हे कसं काय समजून घेतो? आम्ही आमच्या वडिलाच्या पोटी जन्म घेतल्यानंतर गो माता कशी? गायीने वासरं जन्माला घातलेली आहेत. आम्ही आमच्या आईच्या पोटी जन्माला आलो. आमची माता श्रेष्ठ की ती जनावर श्रेष्ठ? आणि आमची माता जर श्रेष्ठ असेल आणि तिच्यावर उघड्याने असं सगळं बलात्कार आणि असे सारखे अघोरी प्रयत्न होत असेल, आणि निर्भयासारखं प्रकरण तुम्ही बघा तरुणांनो, तुम्हाला शरमेने मान खाली जाईल की कुठल्या प्रकारच्या मानव समाजात आम्ही जगत आहोत. दिल्लीला झालेल्या 2016 ची पुनरावृत्ती 2021 मध्ये साकीनाक्याला मुंबई सारख्या अति प्रगत आर्थिक राजधानी असलेल्या शहरामध्ये होते. आम्ही कुठं आहोत? आम्ही कुठं चाललो? हे आय ओपनर आहे. इथे कुठल्या कायद्याचा, कुठल्या गोष्टीचा अर्थ सरळ सरळ धर्माशी लावून जर तुम्ही धार्मिक तेढ निर्माण करणार असाल तर मला वाटतं तुम्ही तुमचा विवेक सोडलेला आहे. तुम्ही अविवेकी आचरण करत आहात आणि अशा अविवेकी आचरणाने अराजकतेशिवाय तुम्हाला काहीही नशिबी राहणार नाही. विचारला होता की ज्या अनुच्छेद 48 च्या अनुषंगाने आपण वन्य जीवसृष्टीचं रक्षण आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धन याचे अधिकार राज्यांना दिलेले आहेत. राज्यांनी त्यावरून बरेचसे कायदे करून वन्य जीवसृष्टीचं रक्षण केलेलं आहे. पण आता वास्तव परिस्थिती काही काही शेतकऱ्यांची, गावात राहणाऱ्या, खेडोपाडी राहणाऱ्या, पाड्यावरती राहणाऱ्या आदिवासी लोकांची अशी आहे की हे वन्य प्राणी त्यांना येऊन खातात. कितीतरी हल्ले, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कितीतरी लोक शहीद होतात, मारले जातात. त्यांना काय? त्यांचं काय हे करावं? तर त्यासाठी 3 गोष्टी प्रामुख्याने मी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला स्वरक्षण, स्वतःच्या जीवाचं व इतरांच्या जीवाचं रक्षण करण्याचे अधिकार IPC 100 सेक्शनने दिलेले आहे, घटनेने दिलेले आहे. आपल्या जीवावर काही हल्ला होत असेल आणि तो हल्ला परतवत असताना एखादा वन्य प्राणी जर तुमच्या हातून मारला गेला तर तो गुन्हा होत नाही. परंतु तोच वन्य प्राणी तुम्ही असा आम्हाला स्वरक्षणाचा अधिकार आहे याचा बाऊ करून त्याची शिकार करण्यासाठी किंवा मग त्याच्या काही शिंग, नख, कातडी, काही इतर गोष्टी विकण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, स्मगलिंग करण्यासाठी जर केला असेल तर तो अधिकार तुम्हाला नाही आहे, परंतु तुमचा जीव रक्षण करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. दुसरं महत्वाचं आहे याच्यामध्ये की सरकारने असं झालं असेल तर तुम्हाला कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे. काही डॅमेजेस दिलेले आहे. म्हणजे तुम्ही अधू झाला असाल, तुमच्यावर हल्ला झाला असेल, माणूस मारला गेला असेल तर त्याला कॉम्पेन्सेशन दिलेलं आहे. नुकसान भरपाई सरकार देत असते. आणि तिसरं, जे कायदे आहेत त्या कायद्याचा आपण एक धावता आढावा घेणार आहोत. त्या कायद्यांमध्ये कुठले प्राणी मारण्याचा अधिकार आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये त्याची शिकार करण्याचा अधिकार आहे किंवा त्याच्या मोमेंट गोठवण्याचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल सुद्धा शासनाने कायदे केलेले आहेत. परंतु त्याशिवाय सुद्धा सर्वसाधारण गावातले जे शेतकरी आहेत, लहान मोठे, ते शेतकरी हैराण आहे. मी स्वतः शेतकरी आहे. माझा भाऊ गावामध्ये शेती करतो. तेव्हा मी माझ्या शेतावर जेव्हा जातो, वडिलोपार्जित शेती जेव्हा जातो तिची अवस्था बघतो तर माझा भाऊ मला काही काही गोष्टी, रानगव्याचा एक थवा येतो ना, पूर्णचा पूर्ण भुईमुग तुमच्या शेतामधला उखडून टाकतो.
तर आता त्याच्यासाठी त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाईसाठी अर्ज करा, तक्रार करा, तहसीलदार माणसं पाठवणार, पोलीस शिपाई येणार, त्याचा पंचनामा होणार, मग ते पंचायत समितीमध्ये जाणार, तिथून मग पुढे ग्रामपंचायतीने मग सगळ्यांचे चेहरे शिक्के होऊन ते जिल्हा परिषदेमध्ये जाणार, मग त्याला कुठेतरी कॉम्पेन्सेशन मिळेल. तोपर्यंत ते त्याचं पीक उद्ध्वस्त झालेलं असतं, त्याचे लावणीला पैसे लागवडीला जे लागलेले आहे तो डुबलेला असतो, कर्जबाजारी असेल तर कर्जाने 1-2 आत्महत्या झालेल्या असतात, वगैरे वगैरे सगळे प्रकार आहे. साकल्याने या गोष्टीचा विचार केला तर खरंच हा प्रश्न शासन दरबारी शासनाने लक्ष देण्यासारखा आहे, की ज्या ठिकाणी ही अतिक्रमणं होत आहेत. कोणाची? वन्य जीवसृष्टीची अतिक्रमण हे मानव जीवसृष्टीवर होत आहे. त्या ठिकाणी याचा विचार झाला पाहिजे. क्रुएल्टी टू ॲनिमल प्रिव्हेन्शन ऍक्ट 1960 ला केला, की कुठल्याही प्राण्याला तुम्हाला क्रूरपणे तुम्ही वागवू शकत नाही. पेटाबद्दल सगळ्यांना माहिती आहे. पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट फॉर ॲनिमल्स ही फार चांगली संस्था आहे. या संस्थेतर्फे अशा प्रकारचे केसेस आणि न्यायनिवाडे सुद्धा होऊ शकतात. त्याशिवाय नव्याने 1972 साली एक वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन कायदा केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने लागू केला आहे. त्याच बरोबरीने 1986 साली एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट हा 1986 ला आणला, याला अंब्रेला लेजिस्लेशन म्हणतात, म्हणजे छत्रीधारी कायदा. याच्यामध्ये खूप कंगोरे आहेत. हा एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट एवढ्यासाठी महत्वाचा आहे, की इथे तुम्हाला फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आहे, इथे वॉटर पोल्युशन प्रिव्हेन्शन आहे, इथे एअर पोल्युशन प्रिव्हेन्शन आहे, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आहे, हंटिंग ऍक्ट आहे आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे, ज्याच्यामध्ये हंटिंगच्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. हंटिंग ऍक्ट हा सर्वप्रथम 2004 साली स्कॉटलँड मध्ये जारी करण्यात आला. आपल्याकडे हंटिंग ऍक्ट असा कलम न घेता वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये 9 नंबरचा कलम दिलेला आहे, की तुम्हाला कुठल्या प्रकारच्या शिकारीला परवानगी आहे आणि अशा प्रकारे जर शिकार होत असेल आणि ती जर योग्य असेल तर त्याचे सेक्शन्स वेगळे, परिशिष्ट वेगळे दिलेले आहे. त्या परिशिष्टामध्ये जर तुम्ही जाऊन बघाल तर जवळपास 1,500 प्राण्यांची जाती प्रजातीची नावं तुम्हाला त्याच्यात दिसतात. त्याच्या शिकारीची परवानगी आहे. केव्हा ती परवानगी आहे? जेव्हा त्यांच्याकडून तुम्हाला जीवाला किंवा मालमत्तेला अपाय होत असेल, अपाय झाला असेल, तो पुढे होणार असेल, तशा प्रकारचा अर्ज तुम्ही जर प्रशासनाला केला तर प्रशासनामध्ये त्या शिकारीची परवानगी देणारी जे प्राधिकारी आहेत तेही नियुक्त केलेले आहेत. त्या कायद्याबर हुकूम त्या अधिकाऱ्याकडून परवानगी घेऊन तुम्हाला अशा वन्य प्राण्यांची शिकार करण्याची मुभा आहे. दुसरी मुभा देताना ती जी ऑथॉरिटी तुम्हाला परमिट देते त्याचे काही रकाने दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काही स्पेसिस, भरपूर स्पेसिस आहे, 100च्या वर, पण मोजक्या सांगतो, की ज्याच्यामध्ये उंदीर, ससा, साप हे सायंटिफिक कारणांसाठी तुम्हाला यांची शिकार करण्याचा अधिकार आहे. प्रयोग करत असताना, सापाचं विष काढून घेत असताना, जे कॅन्सरवर औषध असतं ते काढून घेत असताना या ठिकाणी हे अधिकार दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा अधिकार सेल्फ प्रोटेक्शन आणि डिफेन्सचा जो सेक्शन 100 इंडियन पिनल कोड मध्ये बहाल केलेला आहे, तो जर तुमच्या जीवावर बेतत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा जीव घेण्याचा अधिकार आहे. आपल्याकडे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आहे. या ऑथॉरिटीकडे सुद्धा भरपूर याच्यातले अधिकार आहेत आणि कॉम्पेन्सेशन तुम्हाला केव्हा मिळू शकतं, त्यासाठी जसं काल तू यशवंत सूचित केलं होतं, की आरक्षित आणि अनआरक्षित अशी जी क्षेत्र आहे, जी आरक्षित क्षेत्र आहे, जी वन्य प्राण्यांसाठी आरक्षित आहेत, तिथे मात्र तुम्हाला जाऊन उपद्व्याप करण्याची गरज नाही. तिथे जर तुम्ही गेला तर तुम्ही कॉम्पेन्सेशनला मुकाल, तुम्हाला कॉम्पेन्सेशन मिळणार नाही. पण तुमच्या अनारक्षित क्षेत्रामध्ये वन्य प्राणी येऊन जर उपद्रव करत असतील तर त्याबद्दल तुम्हाला कॉम्पेन्सेशन डॅमेज मिळू शकतं. आणि म्हणून त्यासाठी आपण हे जे वन्य प्राणी आहे त्यांच्या रीती, त्यांच्या चाली, ते कसे काय करतात, कसे वागतात, ते केव्हा रागावलेले असतात, केव्हा त्यांचा मेटिंग सीझन असतो, ते कधी अतिक्रमण केल्यासारखे दिसतात, काय पद्धतीने आपण त्यांना हुसकावून लावू शकतो, हे सगळं ज्ञान सुद्धा आपल्याला आज या आधुनिक जगामध्ये प्राप्त आहे. त्यासाठी मी वर्ल्ड वाईल्ड लाईफ सोसायटी, डिस्कव्हरी चॅनल, ॲनिमल प्लॅनेट, हिस्ट्री चॅनल सारख्या माध्यमांचे मनापासून आभार मानतो, की खरंच कधीतरी हे इकडचे फॅमिलीतले ड्रामे बघण्यापेक्षा आपण या चॅनल्स वर जाऊन बघावं
खूप काहीतरी आपल्याला वन्य प्राण्यांबद्दल कळेल. शेवटी वन्य प्राणी हा सृष्टीतला जीव आहे. म्हणून जो प्रश्न मला काल विचारला होता पिसे सरांनी, की माणसं वाचवायची की प्राणी वाचवायचे? आपण दोन्ही वाचवणार आहोत. दोन्ही वाचवण्यासाठी आपण योग्य प्रकारे अशी रचना केलेली आहे आणि त्यातल्या त्यात आधुनिकीकरण जर शासनाला करायचं असेल, तर एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा जो कन्सेप्ट आहे तो आपण लक्षात घ्या. जिथं मध्ये कार सेडच्या वेळी असं झालं होतं, की सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपल्याला किंवा सीलिंग जेव्हा आपण बांधली तेव्हा समुद्र प्राण्यांवरती हे होणार आहे, मरणार आहे, त्यांच्यावरती अन्याय होणार आहे म्हणून काही लोकांनी, काही सेवाभावी संस्थांनी जी काही आंदोलनं केली होती, अशा वेळी हे अधिकार राज्याला आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला एखादं क्षेत्र हे हस्तगत करून तिथले वन्य प्राणी उचकटून लावून किंवा त्यांना मारून त्या ठिकाणी तुम्हाला नवीन योजना, नवीन आधुनिक पद्धतीची डेव्हलपमेंट करता येऊ शकते. अशी डेव्हलपमेंट होत असते हे अपरिहार्य आहे. मला तर वाटतं ह्या डेव्हलपमेंट होतात तेव्हा वन्य प्राण्यालाही वाटत असेल, की साला आमच्याकडे एन्क्रोचमेंट झालं या लोकांचं. हे लोकं आमच्यावर अतिक्रमण करत आहे आणि त्या अतिक्रमणासाठी मग एखादा बिबट्या येऊन वस्तीमध्ये हल्ला करत असेल, एखादी तुमची बकरी, एखादं कुत्रं पळवून नेत असेल किंवा एखाद्या वेळी तो हल्ला माणसावर, एखाद्या महिलेवर, लहान मुलांवर होत असेल, तर ही सुद्धा गोष्ट आपण तितक्याच प्रकर्षाने समजून घेतली पाहिजे. वन्यजीव, आम्ही माणसं, आपण सगळे सहजीवन आनंदाने कसं जगता येईल याचा विचार मात्र निश्चितपणे घटनेने, शासनाने आणि महत्वाचं प्रशासनाने करायचं आहे. वन विभाग असेल, बाकीचं प्रशासन असेल, यांनी हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. तर मला वाटतं आज या अनुषंगाने हा विषय बराच रंगला आहे. धर्मतत्वही त्याच्यामध्ये आली, काही तत्वज्ञानिक गोष्टीही याच्यामध्ये झाल्या आणि कायद्याची पण बाजू आपण याच्यामध्ये नीट समजावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं वेळेअभावी आज इथेच थांबतो. उद्या परत आपण 49व्या अनुच्छेदापासून सुरुवात करू आणि आजचा हा 35वा सलग 35वं पुष्प आपल्या संविधान पारायणाचं इथं संपतं. उद्या 36वं पुष्प आपण सकाळी 7:30 वाजता सुरू करू. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.